सरकारी जमिनींवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायच्या, त्याच्या खरेदी करायच्या, अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत. या तेजवानींचे जे नाव आहे त्यांनी पण अशी खूप प्रकरणं केल्याचं आता समोर येतं. ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी 2005 का 6लाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली, म्हणजे 19 वर्षापूर्वी का 5 CR म्हणजे करोडला घेतली. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती, कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडंसं हां त्या ऐका ना ते मला आत्ता माझी ती नोट नाही आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितले. संपूर्ण राज्याला तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे, मात्र जो मूळ बोगस दस्त आहे त्या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा अजून गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची चौकशी जमिनी नेमली आहे. बोगस दस्ताच्या संदर्भात ऐका ना, अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे. आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहेत. त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती इत्थंभूत CM साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. दादा, तुमच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये येऊन तुमची भूमिका मांडली. आता दुपारी प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची बाजू घेतली. रोहित पवार यांनी ट्विट करतात त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि माझी कुणाशी पण चर्चा झालेली नाही. मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहीत नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन ते एक मिनिट डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, बोर राजगड म्हणजे वेगवेगळ्या भागातले. त्याच्याकरता तुम्हालाही वेळ लागला, कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, ते लग्न झालं. दादा, तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढं पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी रे. त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे, म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता, नाही तर मीच सांगितलं असतं की असलं करू नका. दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये आज पवारसाहेब बोलताना असं म्हणाले की पारदारांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं का? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालं आहे. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर FIR दाखल झाला असेल. कंपनीतले आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय पाटील, त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र त्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत
त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1% मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे हे का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यावर ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढं जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढं होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलं आहे किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होईल.